धन्यवाद, थँक्यू सो मच. चला क्वालिफायरच्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. 3 षटकांचा हा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकला श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव या टीमनं आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंगसाठी पाचारित केलं जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा या टीमला. दोन्ही संघांच्या दरम्यान जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. आजची संपूर्ण रात्र ज्या दोन संघांनी अतिशय सुंदर खेळ दाखवला आणि क्वालिफायरच्या राऊंड पर्यंत पोहोचले, त्या दोन संघांच्या दरम्यान कडा मुकाबला सुरू होतोय. श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव आणि त्यांच्या समोर फाईट करत असताना जय हनुमान ढवळेपाडा. मॅचला सुरुवात होतीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होतोय. बरोबर 2:31 पहिला बॉल पडतोय. 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटं, तिसऱ्या षटकासाठी 15 मिनिटं टोटल. 2 षटकं 10 मिनिटांमध्ये कंपल्सरी टाकावी लागतील. वेळेच्या बाबतीत आपल्याला सर्वांना कटिबद्ध राहायचंय. दोन्ही टीमला शुभेच्छा. गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील करतायत, मोठी अपील. पंचांवरती निश्चितच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, मात्र निश्चित पंच तटस्थ भूमिकेमध्ये सांगतायत नॉट आउट. सलामीवीर फलंदाज लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. ढवळेपाडा गावची एवन जोडी. दोन्ही बंधुराज मैदानात. एका बाजूने सुनील केवने स्ट्राईक वरती, दुसऱ्या बाजूने सचिन केवने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. ढवळेपाडा वांगणी परिसराचे आणि बदलापुराचे बायकर मॅन म्हणून ख्यातनाम प्राप्त खेळाडू. इथे सिंगल 1 धाव मिळतीये. 1 धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात केली श्री गणेशा. दुसऱ्या बाजूने गोलंदाज करण लहाने. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी करत असताना 3 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी सुरू झालंय. पहिला डॉट आणि त्यानंतरच्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली आणि 1 धावेच्या मदतीने डावाला सुरुवात केली आहे. अतिशय दर्जेदार खेळ सचिन केवनेचा आपण गेली कित्येक वर्ष पाहत आहे. दुसऱ्या बाजूने सुनील केवने. दोघांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं असेल तर ढवळेपाडा गावाला बिलॉंग करत असताना भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलं. ढवळेपाडा गावाचं नाव 7 समुद्रा पार घेऊन जाण्याचं काम ज्या 2 खेळाडूंनी केलं तेच 2 प्लेयर मैदानात. यावेळेस सुंदर चेंडू. करण लहाने सुद्धा मातब्बर खेळाडू. कासगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती षटक पहिलं घेऊन सुरुवात केली आहे आणि निश्चित या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर 3 चेंडू फेकून झालेत, फक्त 1 धाव खर्च केली. इथे आलेला निर्धाव. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा करण. सचिन साठी इथे आपण पाहत आहे जबरदस्त फटका आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच चांगल्या पद्धतीनं चेंडूला काढलाय डीप पॉइंटला. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका. फुलर लेनचा चेंडू अगदी बुंद्यात यॉर्कर आणि त्याच्यावरती अप्रतिम फटका बनवला. 4 धावा वसूल केल्या. ही खासियत आहे. ज्या वेळेला गोलंदाज संधी देत नाही त्यावेळेला फटका निश्चितच इम्प्रोवाइज करण्याचं जबरदस्त तंत्र. या चेंडूवरती पहा, व्हॉट अ कमिटमेंट. दूरवरती जाऊन एक जबरदस्त झेल उलटा धावून पकडलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि कासगावचा चिता योगेश आणि खऱ्या अर्थानं चित्याची भूमिका त्यानं पार पाडली. काय जबरदस्त झेल पकडलाय. स्पेक्टॅक्युलर कॅच. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना सचिन केवनेला मैदान सोडावं लागेल. विकेट डाऊन. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी अद्यापपर्यंत श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव टीमची आपल्याला पाहायला मिळते. योगेशला आपण पाहिलं, अतिशय दूरवरचं अंतर कापून चेंडूपर्यंत पोहोचला. चेंडूवरती नजर अचूक ठेवली. दुधिया प्रकाशामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच चेंडूवरती नजर जी होती ती मात्र अप्रतिम आणि
जबरदस्त जज करत असताना सुंदर झेल या ठिकाणी टिपलाय. कासगावचा चिता म्हणून का संबोधलं जातं याचं उत्तर त्यानं दिलंय. योगेशनं टिपलेला हा झेल सचिन केवनेला मैदान सोडावं लागलं. अद्भुत फिल्डिंग आणि 4 धावांवरती लागलेला पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा टीमला. नवीन बॅट्समन हर्षद केवने आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहताय हातामधनं स्किड झाला. त्यानंतर एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. एक धाव इथे स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते टोटल 6 वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात रोखून धरलंय आणि सचिन केवणे सारखा मातब्बर फलंदाज मैदानात माघारी पाठवण्यात यश मिळालं. ही जमेची बाजू श्री गणेश कासगाव आणि जय हनुमान ढवळेपाडा आजूबाजूच्या गावातील 2 संघांच्या दरम्यान गाठ पडली आहे. दोन्ही संघांच्या दरम्यान हा कडा मुकाबला मैदानात पेश होत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण पकडून फेक करतायत. एकच सिंगल मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्डला पुढे सरकवलं ते 7 वरती. एक धावेनं डावाला पुढे घेऊन जात आहेत. डाव सावरण्याचा प्रयत्न ते करतायत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या बॉलवरती मिळालेली सिंगल एकंदरीत 1 बाद 7 धावा रोखून ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून अद्यापर्यंत दूर ठेवलंय. एक चौकाराचा अपवाद वगळला तर निश्चितच गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. गोलंदाज राज आलाय. अजून एक वेगवान गोलंदाज इथे सुद्धा आपण पाहताय. ऑफस्टमच्या बाहेर पिच केलं. चेंडूला आतमध्ये घेतलं. उत्तर कुठल्याही प्रकारचं नव्हतं सुनील केवनेकडे आणि हा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी सातत्यानं करतायत. दोन्ही संघांच्या दरम्यान आपण पाहताय तर एक जबरदस्त कडा मुकाबला पेश होतोय. काठीकी टक्कर पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच. क्वालिफायरचा सामना जिंकायचा आहे आणि एक ट्रॉफीवरती नाव आपलं कोरायचं आहे. या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर फार महत्वाचा हा सामना. इथे सुद्धा फटका खेळतायत. निश्चित फिल्डर सीमारेषेच्या जवळ अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं आणि एकच धाबेवरती पुन्हा एकदा संतुष्ट राहावं लागेल. आता मात्र मोठ्या फटक्यांना गवसणी घालावी लागेल. धावफलकावरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत त्या टोटल 8. 1 गड्याच्या मोबदल्यात जवळजवळ पूर्वार्धामधील अर्धा खेळ संपन्न झालाय. इथून आपण पाहिलं तर या षटकातील 3 चेंडू आणि पुढील 1 षटक अशा पद्धतीनं 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा बनतील किती हा एक प्रश्न. हर्षद केवने स्ट्राईकवर. हार्ड हिटर फलंदाज. हर्षदसाठी हा चेंडू फटका खेचलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलसाठी प्रयत्न करतायत. निश्चितच शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले मात्र चेंडू मधोमध फिल्डरच्या ड्रॉप होत असताना 3 फिल्डरनं झेल टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला मात्र कॅरी झाला नाही आणि इथे आपण पाहिलं तर मिळतीये 2 धावांची मदत. टोटल 10. एक बाद 10 धावा धावफलकावरती टोटल पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना जबरदस्त खेळ. उत्कृष्ट गोलंदाजी. टिचून मारा या ठिकाणी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतात. राज लहाने वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा अष्टपैलू खेळाडू आणि या षटकामध्ये आपण पाहताय तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायला सुरुवात त्यानं केली. आजची संपूर्ण रात्र आपण पाहताय या दोन्ही संघांनी भरपूर इम्प्रेस केलं. या दोनही संघांनी उत्कृष्ट खेळ दाखवला आणि क्वालिफायरच्या महत्वाच्या मॅच मध्ये रवाना झालेत. शेवटचा सामना. हा सामना अतिशय महत्वाचा. डू ऑर डाय. आजच्या रात्रीची सर्वात महत्वाची मॅच. षटक क्रमांक 2 चा खेळ. स्कोरबोर्ड वरती नेल्सन फिगर 1 बाद 11 धावा.
श्री गणेश कासगाव त्यांच्या विरोधात जय हनुमान ढवळेपाडा. इथे समोरच्या दिशेला टोलावलाय, उंची गाठली आहे, मात्र या फटक्यात लांबी नव्हती. सीमा रेषेवरती झेल टिपलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना झटका दुसरा जय हनुमान ढवळेपाडा टीमला. विकेट डाऊन. स्वर्गीय जयवंत मामा तरे जय हनुमान ढवळेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये थोडासा अडचणीत सापडलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपन्न होत असताना धावफलकावरती टोटल जर आपण पाहिली तर एकंदरीत पाहायला मिळत आहेत टोटल 11 धावा. आराध्या 11 जय हनुमान ढवळेपाडा या नावानं आज संघ खेळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. इथे आपण पाहताय तर पुन्हा एकदा एका सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. एका पाठोपाठ एक चांगले चेंडू टाकले जात आहेत. धावफलकावरती लगाम घातली आहे. टोटल आपण पाहिलं तर अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत त्या 12. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 5 चेंडूंवरती इथून अटॅकिंग मारा करावा लागेल. 12 धावा बनल्यात. उर्वरित 5 चेंडूंवरती सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जर जायचं असेल चौकार षटका ठोकणं गरजेचं आहे. या बॉलवरती कडा प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बेधडक स्ट्रोक आहे. पंचांचा इशारा षटकार. अप्रतिम फटका. या फटक्याची गरज होती आणि मोक्याच्या क्षणाला आलेला हा सिक्सर. 6 धावांवरती हर्षद खेळतोय, 6 धावांवरती भूषण. आता मात्र धावा चांगल्या पद्धतीने यायला सुरुवात झाली आहे. टोटल बनली 18. षटक क्रमांक 3. हा चेंडू निश्चित चेक केला जातोय. पंचांनी शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी ठरवलं व्हाईट बॉल. अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण निर्णय या ठिकाणी. अवांतरची एक सिंगल अजून मिळतीये. स्कोअर कार्ड पुढे सरकलं 19. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आराध्या 11 जय हनुमान ढवळेपाडा या नावानं आज संघ उतरलाय. आणि तिसरं षटक सुरू असताना 2 बाद 19 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती भूषण. यावेळेस सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका. फिल्डर सीमारेषेच्या जवळ पकडतोय, फेकतोय. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपावलाय. दुसरी धाव घेत असताना धाव पूर्ण झालेली आहे की नाही हे चेक केलं जाईल. एक धाव तर पूर्ण झाली आहे, दुसरी धाव पूर्ण झालेली आहे की नाही हे चेक केलं जाईल. चला 12th मॅन आपण कुणी उठू नका. तिसरे पंच आहेत, काळजी करू नका.
ऑनफिल्ड अंपायर आपला जो निर्णय आहे तो इथे ग्राह्य धरला जाईल आणि फलंदाज बाद. OUT. एक धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. विकेट मिळतीये. आराध्या 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला लागलेला झटका. तिसरं षटक चालू आहे आणि धावफलकावरती 20 धावांवरती हा धक्का बसलाय. तिसरा फलंदाज बाद. भूषणला साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आत येतोय. शेवटचं षटक राज भोईर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना या षटकातील पुढचा चेंडू राज भोईरचा. यावेळेस कट लागली आहे बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅन वरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, फेकतोय. सिंगल पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये सुद्धा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट अजून एक मिळतीये. रनआउट. सोम केवने मैदानात आला होता, त्याला सुद्धा मैदान सोडावं लागलं. 21 धावा धावफलकावर 21. शेवटच्या षटकात आपण आहोत. लास्ट ओव्हर अंतिम षटक आहे आणि शेवटच्या षटकात धावा बनवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय भूषणच्या माध्यमातून, ज्यानं एक सिक्सर ठोकलाय. 3 चेंडू आणि वैयक्तिक 8 धावांवरती बॅटिंग करतोय. इथे ऑन साइडला मिड विकेटला गेलाय चेंडू. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि थ्रो थोडासा वाईड आला. या अनुषंगानं 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट केल्या. 23 बनल्यात 23. शेवटच्या षटकाचा खेळ आणि शेवटच्या षटकातील एक चेंडू इथून शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि धावा बनल्या 23. किती बनतील शेवटच्या एका बॉलवरती निर्णायक असतील. टार्गेट कशा पद्धतीने सेट केलं जाईल या चेंडूवरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती सुद्धा फटका खेळलाय लॉंग ऑफ वरती. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत. धावा बनल्या 25. फायटिंग टोटल उभं राहिलंय आणि 26 धावांचं इथे लक्ष उभं केलंय. 26 टू विन. 18 चेंडू बनवावे लागतील. 26 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम श्री गणेश क्रिकेट संघ कासगावला. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा छत्रपती चषक 2026. आपल्यासोबत राहुल चव्हाण सर सेकंड इनिंगला जोडले जातील. धन्यवाद.
थँक्यू सो मच खाडी सर. 26 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळालं. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल होती मैदानावरती भावेश च्या साथीनं राज. सव्वीस धाबांचं लक्ष या मॅचमध्ये 18 बॉल आणि 26 धाबा इथून चेस करावं लागतील. श्री गणेश कासगाव बडा तुम्ही पाहत आहे संघ खेळतोय मैदानावरती. आराध्य 11 जयरमान, जयवंत मामा तरी 11 ढवळेपाडा, नरेश ठाकरे. अब कुठे असेल तर माईकशी संपर्क साधा. बरोबर यार पहिला बॉल समोर भावेश. फुलटॉस पहिल्या बॉलवरती आक्रमण आणि अंपायर सिग्नल सॉफ्ट सिग्नल नो बॉल. परंतु चेक करायचा सर नक्की घडले काय. यस पंच सॉफ्ट सिग्नल काय तुमचा नो बॉल. त्यामुळे आपण चेक करून नक्की घडले काय. काळोख्या रात्री हा सामना तुम्हाला पाहायला भेटतोय. गुलाबी थंडीमध्ये हा सामना आणि अजूनही सचिन दादा टेंबे कासगाव या बादचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. छत्रपती चषक या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नो बॉल. सोने पे सुहागा फ्री हिटचा बॉल पहिलाच बॉल. 1+2 3 धावा फलकावरती जोडले गेल्यात. बरोबर यार फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा टर्न करायचा प्रयत्न होता. सिंगल धाव एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि आय थिंक पुन्हा एकदा असं वाटतंय तिसऱ्या पंचाकडे निर्णय येईल. चल आपण चेक करायचंय. पंचांनी खर तर रिव्ह्यू घेतलाय नक्की धावचीत साठी. चल आपण चेक करा. कदाचित इथून खर तर क्रॉसिंग झाली आहे का ते देखील आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण आधी खर तर बॅटर स्टार्किंग वरती आउट झाला की आपण पाहणार आहोत. 26 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये. 0 बॉल टाकत असताना आपण पाहतोय खर तर 3 धाबा खर्च केल्या सचिन केवनेनं या मॅच मध्ये. वांगडे एक्सप्रेस सेफ आहेत. त्यामुळे 2 धाबा 1 धाव एकवटी जाईल आणि धाव फलक 4. पंचा लेग बाईज की बॅट कट लेग बाईज. कारण मालिकेवरसाठी बाईक आहे आणि 3च पाचच्या धाबा आपण काउंट करतोय याची देखील नोंद घ्यायची. बरोबर यार सचिन समोर राज.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, स्विंग अँड मिस, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती पार मिळतोय. शॉर्ट थर्ड बँड, शॉर्ट फाईन लेग, स्कोअर लेग लाईक खेळाडू तुम्ही पाहताय. पॉईंट लाईक खेळाडू डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पार मिळतील. डीप मध्ये व्हाईट इस्ट लॉंग ऑफ, तर लॉंग ऑनला देखील एक खेळाडू उपस्थित. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे घडले काय पाहावं लागेल. यशच्या उद्ध्वस्त आणि त्या आधीच कदाचित बॅटची कडा देखील होती, हे चित्र आपण पाहतोय. आणि इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. विवेक सर, कॅच आउट आहे ना? येस, ओयूटी बॉलरच्या खात्यामध्ये ही विकेट जाईल. तीन बॉलचा खेळ संपलाय. 4 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. त्या बादमध्ये अजूनही 22 धाबाचं लक्ष पार करायचे. 26 धाबा इथून चेस करायचे. 4 बनल्यात. नवीन बॅटर बदलावरती करण. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. इथे घडले काय? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. एक पटी जातीय. लेग बायट्स एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतोय. 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक या बादमध्ये. वांगणे एक्सप्रेस मैदानावरती धाडतीये. अजून या बादमध्ये आपण पाहतोय 14 बॉल आणि 21 धाबाची गरज आहे. 14 बॉलमध्ये 21 चेस होतील की थांबवल्या जातील. राज लहाने या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. परंतु मैदानावरती बाबेश लहानेच्या साथीनं करण लहाने मैदानावरती उभा आहे. तर 2 बॉलमध्ये आता किती धाबा येतील हा प्रश्न उभा आहे. बढतो यार. पुढचा बॉल बॅटम पाडच्या मधनं. इथे घडलंय काय? यष्ट्या उद्ध्वस्त आणि त्यानंतर तुम्ही पाहताय कुणाल पेनकर आता खुश झालेत, कारण अजून एक विकेट मिळतीये. फलंदाज बाद. चला, कुणाल पेनकर सरांकडून दोन्ही टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. कारण त्यांनी सांगितले की दोन्ही संघ आपलेत. आज जरी ते ढवळे पाड्याचे पॅकर असले तरी देखील सलग 3 बॉल 3 षटकार आणि सलग 3 बॉल 3 विकेट जर आले तर कुणाल पेनकर यांच्याकडून 1000. क्या बात आहे. अपील भरपूर स्ट्रॉंग होती, परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ आता संपलाय. धावफलक 5. त्यामुळे 12 बॉल 21 धाबाची गर्दी आहे मॅचमध्ये. 12 बॉल 21 धाबा इथून चेस होतील की थांबवल्या जातील हा देखील प्रश्न मैदानावरती उभा आहे. वांगणे एक्सप्रेस दहाडतीये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त खर्च केला 5. त्यामुळे 12 बॉलमध्ये 21 धाबा इथून चेस करावा लागतील. राज लहाने आउट झालाय. बाबेश लहाने आउट झालाय. मैदानावरती संदेश राणे या साथीने करण लहाने ही जोडी तुम्हाला पार मिळतीये. इथून या धाबा येतील की थांबवल्या जातील. आमचे आयोजन नियोजन कमिटी स्पर्धेचा आनंद घेत असताना तर गुळगाव बदलापूर वेलफेअर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणे ही स्पर्धा तुम्हाला पार मिळतीये. आणि अप्रतिम मॅच मैदानावरती रंगतीये. गीतेजी मोहन ठाकरे, तेजसजी मोहन ठाकरे, गिरीशजी मोहन ठाकरे, नरेशजी मोहन ठाकरे, सनी भोईर, प्रशांत सूर्यराव, त्यानंतर संदेशजी देसले यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा.
आणि आता 12 बॉल 21 धाबाची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश जाधव दाखल होतो या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा आपण पाहिल्या खरं तर खोऱ्यानं ओढण्याचं काम करायचं होतं टीम कासगावला, परंतु पूर्णपणे धाबा तिथे थांबल्या. परंतु यार पहिला बॉल गणेश जाधवला तुम्ही पाहताय. बेगस सोबत अचूक टप्पा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि डॉट बॉल 11 बॉलला 21 धाबा. अकरा बॉलला 21 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. श्री गणेश कासगाव परम जयरबान ढवलेपाडा. आज बजरंगबलीचा दिवस देखील आहे. हनुमान जन्मोत्सव मोठे थाटामाटाने ढवलेपाडा गावामध्ये. बिगिट मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की आडू पुढे सरकतो. एक सिंगल तिथे एकवटी जाईल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. त्यामुळे धावफलक 6. 10 बॉलचा खेळ शिल्लक 20 धाबा. प्रत्येक बॉलवरती आता 2 धाबा इथून जमा कराव्या लागतील. त्यामुळे तुम्ही पाहता टीमची टोटल आता पूर्णपणे स्थिरावली आहे. 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. दहा बॉल आणि 20 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. संदेश राणे मागील मॅचमध्ये षटका ठोकत असताना सामना तिथे जिंकवला, परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये आता 9 बॉल 20 धाबाची गरज आहे. दोन्ही संघाचा खेळ जेव्हा जेव्हा आपण पाहतोय कासगाव बनाम ढवलेपाडा असा सामना रंगतोय, त्यावेळेस मात्र मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जरूर आपल्याला पार मिळते आणि ते चित्र सध्या घडीला तुम्हाला पार मिळेल. 26 धाबाचं टार्गेट असं वाटलं होतं. सहज सोप्यारित्या या धाबा चेस होतील, परंतु ढवलेपाडा इथे देखील बॅटची कडा. यस त्यांच्या मागे अप्रतिम झेल टिपलाय. संदेश राणेला देखील मैदान सोडावं लागेल. पुढचा बॉल टू गो. आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. क्षेत्रशः पोहोचतोय. ऋतिक लहाने ला देखील मैदान सोडावं लागेल. सात बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. संदीप भोईर नवीन बॅटर दाखल होतोय. संदीप दाखल झालाय. शेवटचा बॉल आलाय डॉट. त्यामुळे या मॅच मध्ये आता 6 बॉलचा खेळ शिल्लक.
फक्त एका धाब्याचं षटक हाताळलं गणेश जाधवनं. टाळा बाजला पाहिजेत गणेशसाठी देखील, कारण अप्रतिम खेळ त्यानं दाखवलाय स्पर्धेमध्ये. आणि आता 6 बॉल 20 धाबाची गरज. 26 धाबाचं लक्ष चेस करायचं होतं. ओन नंबर 3चा खेळ प्रगती बत्तावरती असताना बरोबर ट्रॅकवरती गोरत जाता दाखल होतोय. बंटी केवने प्रथमेश मैदानावरती दाखल झालाय. राईट मोडतो विकेट. पहिला बॉल खेचला यावेळेस कबरच्या क्षेत्रामध्ये 2 धाबा एकपट्याचा प्रयत्न करतील आणि बेगाड या 2 धाबा इथे एकपट्या जातील. त्यामुळे 5 बॉल 18 धाबा चेस करावा लागतील. 5 बॉल 18 धाबा तुम्हाला जरूर पार भेटतील या मॅच मध्ये. बरोबर यार. रटम ओव्हर द विकेट नाव. 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्यात 12 बॉलमध्ये. त्यामुळे आता 6 बॉलमध्ये 20 चेस होतील का हा देखील प्रश्न आहे. 5 बॉलमध्ये 18. ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये आहेत खेळाडू प्रयत्न करतात. बॉलला स्टॉप केला. एक सिंगल तिथे माली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा इथे एकपट्यात जातील का? हो, 2 धाबा इथे एकपट्यात. त्यामुळे अजून या मॅचमध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धाबा इथून चेस करावा लागतील. बरोबर यार. इथे घडलंय काय पाहावं लागेल. अंपायर सिग्नल नो बॉल. आणि त्यानंतर आता 1 धाव तर एकपडी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे पाहावं लागेल. सरा डीके फास्ट घ्या. +1 या 2 धाबा इथे भेटतील. उघड्या डोळे पाहणे. पुढचा बॉल फ्री. 4 बॉल 14 धाब्याची गरज या मॅच मध्ये. चार बॉल 14 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बरोबर यार. राईटम ओर द विकेट नाव. हा सामना कदाचित मैदानाच्या मध्ये कासगाव बनाम ढवलीपाडा, परंतु मैदानाच्या बाहेर कुणाल पेनकर विरोधात प्रज्वल खडकबाण असंच म्हणावं लागेल.
बरं यार फुलटॉस ऑन साइडला खेचलाय फटका चांगलाय क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार आलाय त्यामुळे सामना पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त 3 बॉल 8 डाब्याची गरज बॉल 8 डाबाची गरज पुढचा बॉल टर्न केला ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू पाहतोय पोहोचतोय 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय 2 धाबा मिळतील का मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजली आहे करण लहाने ला मैदान सोडावं लागलं या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर तुम्ही पाहताय विकेट बाली त्यामुळे सिंगल बेल अजून या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये आता 7 धाबा चेस करावा लागतील कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम दोन बॉल 7 धाबाची गर्दी या मॅच मध्ये त्यामुळे 2 बॉल मध्ये 7 धाबा चेस होतील की थांबवल्या जातील प्रत्येक बॉलवरती क्षणाक्षणाला रंग बदलणारा क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मैदानावरती पारमेल सामना आवडतोय का टाळा व्हायला हरकत नाहीये 2 बॉल 7 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये बरोबर तयार फुल टॉस मेजबानी होती दोन्ही हाताने स्वीकारायची होती नाही जमलं आणि आता सामना तुम्ही पाहता येऊन ठेपलाय शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 6 धाब्याची गरज परंतु अजूनही चेक करायचंय बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय इथून फेअर बॉल त्यामुळे शेवटचा 1 बॉल 6 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये बॅटिंग टीमसाठी सौरभने जर षटकार मारला तर सचिन दादा टेंबे याच्याकडून 11,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल
वासुदेव मामा टेंबे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. कासगाव बनाम ढवलेपाडा दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पत्रावरती रंगतीये. सौरभला तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग एरवरती तो दाखल झालाय. एक बॉल 6 धाब्याची गरज आहे मॅच मध्ये, कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे षटकार मारावाच लागेल. बंटी केवनेला तुम्ही पाहताय कॅप बॉलिंग केली या मॅच मध्ये. एक बॉल 6 धाबा आणि सामना इथे जिंकला टीम जय हनुमान क्रिकेट संघ ढवलेपाडानं. अभिनंदन. तर हार्डलक टीम श्री गणेश कासगाव. मॅन ऑफ द मॅच ज्यानं एका धाब्याचं षटक टाकलं तोच गोलंदाज गणेश जाधव, मॅन ऑफ द मॅच.